प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 12 जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे सावनीचं भांड तर फुटणार आहे, पण मिहिकाच्या मनात काय चाललंय हे सुद्धा आपल्याला समजणार आहे. सावनीला या सगळ्यामध्ये आता नाटक करताना रंगेहात पकडले जाणार आहे आणि मिहिकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच टर्निंग पॉइंट येणार आहे. मिहिकाच्या बद्दलचं एक वेगळं सत्य समोर येणार आहे. इकडे सागर फोन करून घरी कळवतो की मिहिका आउट ऑफ डेंजर आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की आता तिची तब्येत ठीक आहे. मग आता लगेचच लकी, कोमल आणि स्वातीला हे सांगतो की मिहिका आउट ऑफ डेंजर आहे, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. तोपर्यंत कोमलचा व्हिडिओ कॉल येतो आणि कोमलचा व्हिडिओ कॉल आल्यावरती तिघजण बोलायला लागतात. काय ग कोमल, काय चाललंय? कोमल म्हणते, मी तुम्हाला काहीतरी दाखवण्यासाठी व्हिडिओ कॉल केलेला आहे. असं म्हटल्यावरती काय काय बघू असं म्हणत इंद्रा लहान मुलीसारखी बोलायला लागते. तोपर्यंत कोमल तिला आपल्या नावाची नंबर प्लेट दाखवते आणि मग इंद्रा खूपच खुश होते. अरे वा, तुमच्या दोघांच्या नावाची नंबर प्लेट लागली वाटते दारावरती. यावरती आता इकडे कोमल सांगायला लागते, हो, कालच मिहीरने ही नंबर प्लेट लावले, कोमल मिहीर भोईर म्हणून. असं म्हटल्यावरती मग आता इकडे इंद्रा सांगते, असेच तुम्ही दोघं जण हसत खेळत आणि खुश राहा, असेच या सगळ्यामध्ये आता आनंदात राहा. तुमच्या आनंदाला कुणा कुणाची नजर नको लागायला. कोमल म्हणते, मम्मी तू काळजी करू नकोस, आता काहीही वाईट होणार नाहीये, सगळं काही चांगलं चांगलंच होणार आहे. असं म्हणत कोमल आता या सगळ्यामध्ये आईला आपल्या बोलत असते. तोपर्यंत मग आता इकडे हे सगळं बोलणं चालू असतानाच नेमका सागर इकडे मिहिकाला घेऊन येतो. मिहिकाला पाहिल्यावरती सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आता चिंताग्रस्तपणा येतो. तोपर्यंत मग आता स्वाती म्हणते, कोमल मी फोन ठेवते बरं का. असं म्हटल्यावरती स्वाती आता फोन ठेवते आणि त्यानंतर इंद्रा म्हणते, काय रे सागऱ्या, काय आहे हे सगळं? यावरती मग आता सागर म्हणतो, हे बघ, तुम्ही कुणीही जास्त काळजी करू नका, आजपासून इकडे आता मिहिका राहणार आहे. त्यावरती मग आता तो सांगतो, लकी एक काम कर, ही बॅग घेऊन जा आणि ही बॅग घेऊन आता इकडे मिहिकाला सावनीच्या रूममध्ये नेऊन ठेव. असं म्हटल्यावरती गेस्ट रूममध्ये सावनी आणि मिहिका यांना एकत्रितपणे ठेवलं जातं. त्यानंतर ज्या वेळेला मिहिकाला घेऊन लकी आत जातो आणि त्याच वेळेला इकडे आता लगेचच इंद्रा चिडते आणि इंद्रा सांगायला लागते, काय चाललंय हे सगळं? म्हणजे आता मी सांगितलं होतं ना की हिला इकडे का आणलेस? नेमकी आता सावनी विचार करते, अरे बापरे, ही मिहिका जर का माझ्या खोलीत आली तर माझं तर काही खरं नाहीये, मला तर या सगळ्यामध्ये काहीच करता येणार नाहीये. तोपर्यंत सागर म्हणतो, हे बघ, या परिस्थितीमध्ये मला काय वाटलं माहितीये का, की तिला आपल्या घरातच आणणं योग्य ठरेल. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मिहिकाचं इथे असं कोणी नाहीये आणि मुक्ता तिची बहीण आहे. काही झालं तरी ती मुक्ताची जबाबदारी आहे ना, म्हणून मला असं वाटतं की आपण मिहिकाला इकडे आणणं गरजेचं आहे. त्यावरती इंद्रा म्हणते, अरे हे कोमलचं माहेर आहे, कोमल आणि मिहीर हे इकडे येत असतात आणि हेच दोघं जण इकडे येत असताना आपण जर का मिहिकाला इकडे ठेवलं आणि ते दोघं जण तिला भेटत राहिले तर त्या दोघांचा संसार कसा पुढे जायचा? एक ते काही नाहीये मुक्ता, तू ना हिला हिच्या आई वडिलांकडे पाठवून दे. यावरती मुक्ता म्हणते, हो मम्मी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आत्ताच्या या अवघड परिस्थितीमध्ये मिहिकाला इतका लांबचा प्रवास झेपेल असं मला वाटत नाहीये. तुम्ही काळजी करू नका, कोमल आणि मिहीरच्या नात्यावरती कोणत्याही प्रकारे संकट येणार नाही याची मी काळजी घेईन. मिहिका वाईट मुलगी नाहीये, ती कोणत्या प्रकारे दोघांचं नातं आता तोडण्यासाठी आलेली नाहीये, तुम्ही काळजी करू नका. असं म्हणत मग मात्र आता इकडे मुक्ता समजवत असते, पण इकडे इंद्रा काही ऐकायला तयार नसते ना. इंद्राला या सगळ्यामध्ये काही समजून घ्यायचं असतं. बरं, हे सगळं चालू असताना मग आता मुक्ताने कसं बसं सगळ्यांना राजी केलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा मिहिका थोडे दिवस इथे राहील. हे सगळं सावनी ऐकत असते आणि सावनी विचार करत असते, आता ह्या मिहिकाला इथे आणून ठेवले, माझ्या डोक्याला नुसता ताप होणार आहे याचा, या मुक्ताला काय उठाठेवी आहेत. तोपर्यंत मिहिका आता एकटीच खुर्चीवरती बसलेली असते आणि घडलेल्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असते. कशा पद्धतीने मिहीर तिला या सगळ्यामध्ये घरी न्यायला निघाला होता, कशा पद्धतीने मुक्ताने तिला अडवलं. ज्या वेळेला नर्स विचारायला आली होती की या बाळाचे बाबा कोण आहेत, त्यावेळेला सुद्धा आता मुक्ताने या बाळाचे बाबा कोण आहेत हे सांगण्यासाठी नकार देत आपणच सही करू हे कसं सांगितलेलं असतं. हे सगळं सगळं आता तिला आठवत असतं आणि काय आपली अवस्था झाली, कोणत्या ह्याच्यावरती आपण येऊन ठेपलेलो आहोत
याचं तिला खूप वाईट वाटायला लागतं आणि ती बिचारी एकटीच रडत असते. रडत असताना तिच्या जुन्या आठवणी सगळ्या जाग्या होत असतात. तिला आता कोमल आणि मिहीर यांचं नातं आठवतं. तितक्यात तिथे लकी येतो. लकी आल्यावरती लकी आता म्हणतो, मिहिका, इतके दिवस घरामध्ये जे काही चाललंय ना, ते या सगळ्यामध्ये आता म्हणजे मला माहिती आहे की तुला सगळे घरचे जे काही बोलतायत ना, ते सगळं सगळं खूप चुकीचं आहे आणि या सगळ्यामध्ये आता मी घरच्यांच्या वतीने तुझी माफी मागत आहे. काहीही काळजी करू नको. हे बघ, तू कशी माहिती आहेस ना, तू ज्या वेळेला पहिल्यांदा मला भेटली होतीस त्यावेळेला तू कशी तडफदार, एकदम डॅशिंग होतीस. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तू तशीच राहा. तोच ॲटिट्यूड तुला शोभून दिसतो. तोच ॲटिट्यूड तुझ्यावरती चांगला दिसतो. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हा ॲटिट्यूड तू ठेवलास ना, तर तुला पहिल्यासारखं जगण्यासाठी सोपं जाईल. असं म्हणत मग आता इकडे लकी सांगतो, झालं गेलं विसरून जा. तू पुन्हा एकदा नव्या जोम्याने सुरुवात कर. मिहिकाला लकीचं बोलणं कुठेतरी पटत असतं आणि या सगळ्यामध्ये आता ती लकीकडे पाहते आणि हसून फक्त मान डोलावते. इकडे तोपर्यंत आता मुक्ता फोन लावत असते सावनीची अपॉइंटमेंट घेण्यासाठी. ज्या वेळेला ती सावनीची अपॉइंटमेंट घेण्यासाठी फोन लावत असते आणि ज्या वेळेला आता इकडे मुक्ता फोनवरती बोलत असते, तेवढ्यात काहीतरी सागर आणि तिचं भांडण होतं आणि त्यावेळेला सागर तिच्यावरती चिडतो आणि मुक्ता म्हणते, काय चाललंय सागर तुमचं, सारखं सारखं आपलं चिडत असता. तोपर्यंत मग आता सागर म्हणतो, खरं सांगू का मुक्ता, तर ना मला तुमची माफी मागायची आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये आता मी तुमच्यावरती खूपच चिडत होतो. त्यावेळेला जी सिच्युएशन झाली होती ना, त्यावेळेला खरंच मी खूप पॅनिक झालो होतो. त्यावरती मुक्ता म्हणते, नाही खरं तर मी तुम्हाला थँक यू म्हटलं पाहिजे. सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही तुम्ही ना जे कोमलला आता हे करून मिहिकाला सपोर्ट केला ते मला पटलेलं आहे. त्यावरती सागर म्हणतोय, बघा, तुम्ही माझ्या घरच्यांची ज्या पद्धतीने काळजी घेता, त्या पद्धतीने मी सुद्धा मिहिकाची काळजी घेणं गरजेचं आहे ना. आणि या सगळ्यामध्ये आता थोडं नाही, तर मी तुमच्यावरती खूप काही बोललो, तुम्हाला खूप काही हे केलं, तर मला खरंच माफ करा. यावरती मुक्ता म्हणते, इतकं जर का वाटत होतं तर या सगळ्यामध्ये त्याच वेळेला चिडताना विचार करायचा होता ना. आधी चिडता आणि त्यानंतर विचार करता, म्हणूनच मी तुम्हाला चिडका बिब्बा बोलते, दुसरं काही नाही. यावरती सागर म्हणतो, अच्छा, म्हणजे मी चिडका बिब्बा आणि तुम्ही काय? यावरती मुक्ता म्हणते, झालं, पुन्हा सुरू केलं माझ्यासोबत चिडण्यासाठी. असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता इकडे बोलायला लागते. सागर पुन्हा चिडतो, दोघांच्या मध्ये पुन्हा भांडणं होतात आणि आता सागर फुरगटून आपल्या बेडवरती बसतो. तितक्यात तिकडे मुक्ता येते आणि सागरला काहीतरी मनवण्याचा प्रयत्न करत असताना मग मात्र ती सागरच्या अंगावरती कोसळते. दोघं जण एकमेकांच्या मिठीमध्ये अगदी एकत्र असताना, दोघं एकमेकांच्या जवळ अगदी येत असतानाच अचानकपणे फोन येतो. फोनची घंटी वाजल्यामुळे मुक्ता ताबडतोब फोन घेण्यासाठी जाते आणि ज्या वेळेला मुक्ता फोन घेण्यासाठी जाते त्याच वेळेला इकडे आता फोन असतो तो म्हणजे सावनीची अपॉइंटमेंट फिक्स झालेली असते. सावनीला आता डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळालेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सावनीला घेऊन डॉक्टरांकडे जायचं असतं. हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे मुक्ता सांगते, ठीक आहे, मी उद्याच्या उद्या ही अपॉइंटमेंट फिक्स करते आणि उद्या सावनीला घेऊन येते. असं म्हणत मुक्ता फोन ठेवते. इकडे आता फोनमध्ये सुद्धा सावनीला मुक्ता दिसत असते आणि मुक्ता मुक्ता मला नाही जायचं डॉक्टरांकडे, मुक्ता मला डॉक्टरांकडे नाही जायचं, असं आता ती फोनवरती बोलत असते. बरं, हे सगळं चालू असताना ती धाडकन उठते आणि उठल्यावरती ती म्हणते, ही मुक्ता तर मला म्हणजे स्वप्नात सुद्धा माझा पिच्छा सोडतच नाहीये. आणि त्यानंतर ती उठते. उठल्यावर तिला झुरळ दिसतं. झुरळ दिसल्यावरती ती गडबडते. गडबडलेली सावनी आता इकडे तिकडे पाहायला लागते आणि ती शुक शुक असं आता करायला लागते. ज्या वेळेला ती शुक करत असते आणि तोपर्यंत या सगळ्यामध्ये इकडे आता तिकडून मिहिका येते आणि मिहिकाला बघितल्यावरती ती चांगलीच फरफटते. तिला आता खूपच भीती वाटते की हिने मला पाहिलं असेल की काय. कदाचित हिने मला बहुतेक त्या याच्याकडे पाहिलं असेल बघताना. त्यावरती मिहिका म्हणते, सावनी. त्यावरती सावनी म्हणते, कोण, मिहिका तू? आणि तू इथे कशी काय? मिहिका म्हणते, मीच याच रूममध्ये आहे. तुला काय झालं? यावरती ती म्हणते, काही नाही, माझ्या अंगावरती काहीतरी पडलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता मला असं ते टोचल्यासारखं वाटलं. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे ती सांगते, अगं म्हणजे झुरळ असेल, हे बाई इकडे झुरळ पडलंय. त्यावरती चिडलेली आता इकडे सावनी म्हणते, सावनी सांगायला लागते की लगेचच झुरळाला बाजूला कर ना, मला खूप त्याची भीती वाटते. असं म्हणत सावनी आता त्या झुरळाला बाजूला करायला सांगते.
पण मिहिकाला का कुणास ठाऊक संशय आलेला असतो की सावनी काहीतरी लपवती आहे आणि आपल्यापासून काहीतरी फसवाफसवी करत आहे. त्यामुळे मग आता मिहिका झुरळा झटकते आणि त्यानंतर सावनी झोपी जाते आणि सावनी विचार करते, ही मिहिका जर का माझ्या रूममध्ये राहिली तर मी सकाळी पळून कशी जाणार. आणि म्हणून सकाळी उठून ती आता पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना किती वाजले, 6. अरे देवा, असं म्हणत ती पळून जाणार. तोपर्यंत इकडे आता मुक्ता तिला गाठते आणि मुक्ता तिला गाठून म्हणते, चल सावनी, बरं झालं तू उठलीस, मी तुझी कॉफी देते, लवकरात लवकर आपल्याला निघायचं आहे. सावनी म्हणते, कुठे. यावरती मुक्ता सांगते, कालच तुझी अपॉइंटमेंट घेतलेली आहे. झालं. सावनीचा प्लॅन फ्लॉप होतो. मुक्ता तिला डॉक्टरकडे घेऊन निघते. आता पर्याय नसतो.